अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला घरात स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि कोठे ठेवावा, कसा ठेवावा आणि कोणत्या दिवशी आणावा याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, खूप स्वामी सेवकऱ्यांच्या मनात हा प्रश्न पडतो की आपल्या घरात स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा, कसा लावावा आणि कोठे ठेवावा आणि कोणत्या दिवशी आणावा। स्वामींचा फोटो देवघरात ठेवावा का आपल्या हॉलमध्ये लावावा, असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात। तर याबद्दलच आपण आज माहिती बघणार आहोत। तर बघा, आपण स्वामी भक्त आहोत आणि आपण अगदी मनापासून स्वामींची सेवा करत असतो। तर मग आपल्याला आपल्या घरात आपल्या स्वामींना आणायचं आहे। मग तुम्ही स्वामींची मूर्ती आणू शकता किंवा स्वामींचा फोटो आणू शकता। बघा, घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसून साक्षात स्वामीच आपल्या घरात आहेत, हा भाव तुम्हाला तुमच्या मनात ठेवून तुम्हाला घरात वागायचा आहे। तर आता स्वामींचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिवशी आणावी, तर तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो कोणत्याही दिवशी आणू शकता। कारण बघा, स्वामींची सेवा करण्यालाच कोणत्याही काळ वेळेचे बंधन नाही। आपण स्वामींची सेवा केव्हाही कधीही करू शकतो। तर मग आपल्याला स्वामींना आपल्या घरी आणायचं आहे। समजा जर तुम्हाला अक्कलकोटवरूनच स्वामींना घरी आणायचं आहे, म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी आणायची आहे आणि तुमचा योग आला आहे स्वामींना भेटण्याचा, स्वामींच्या दर्शनाचा, अक्कलकोटला जाण्याचा, आणि तो दिवस कोणताही, म्हणजे तो दिवस गुरुवार सोडून कोणताही दिवस आला असेल, तर त्या दिवशी तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणायचा नाही का? तर असे नाही, तुम्ही कोणत्याही दिवशी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी आणू शकता। तर अशा वेळी गुरुवार किंवा इतर शुभ दिवस बघायचा का? तर नाही, तुम्ही स्वामींना आपल्या घरी कोणत्याही दिवशी आणू शकता। म्हणून तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो कोणत्याही दिवशी आणू शकता। परंतु तुमच्या मनामध्ये काही शंका असतील की हा दिवस शुभ आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरी स्वामींना आणायला पाहिजे, तर तुम्ही गुरुवारी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणू शकता। कारण स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार आहे। या दिवशी अनेक स्वामी भक्त विशेष अशा सेवा करत असतात। मंत्रजप, नामस्मरण, पारायण, स्तोत्र पठण, अनेक अशा सेवा करत असतात। नियमितपणे स्वामींच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामींची विशेष अशी सेवा करत असतात, आरतीला हजर राहतात, अशा अनेक सेवा या दिवशी करत असतात। तसेच या दिवशी स्वामींना विशेष असा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो। म्हणून तुम्ही या दिवशी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी आणू शकता। आणि तसेच गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ प्रगट दिन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी किंवा सणवार, अशा विशेष दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणू शकता। तसेच स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची अशा विशेष दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, तसेच श्री स्वामी समर्थ प्रगट दिन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, सण वार, अशा विशेष दिवशी तुम्ही स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करू शकता। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नवीन फोटोची स्थापना कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। तर आता स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आपल्याला घरात कोठे ठेवायचा आहे, तर स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला आपल्या घरात, आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती ठेवायची आहे। आणि स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो सुद्धा आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे। आणि जर तुम्हाला स्वामींचा फोटो हॉलमध्ये लावायचा असेल तर तुम्ही हॉलमध्ये लावू शकता। स्वामींचा फोटो लावताना तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला स्वामींचा फोटो लावायचा आहे। फक्त तुम्हाला स्वामींचा फोटो लावताना ही काळजी घ्यायची आहे की डायरेक्ट स्वामींचा फोटो खिळीला टांगून लावायचा नाही। त्यासाठी तुम्ही एक लाकडी फळी भिंतीला बसवून घेऊ शकता किंवा काचेची फळी तुम्ही भिंतीला बसवून घ्यायची आहे आणि त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींचा फोटो लावू शकता।
बघा, स्वामींचा फोटो किंवा इतर कोणत्याही देवतेचा फोटो डायरेक्ट खिळीला टांगून लावणे हे अशुभ मानलं जातं. म्हणून तुम्ही लाकडीची फळी किंवा काचेची फळी भिंतीला लावून त्यावर स्वामींचा फोटो किंवा इतर कोणत्याही देवतेचा फोटो लावू शकता. बघा, स्वामींचा फोटो आपल्या घरात लावायचा म्हणून लावायचा नाही. तुमची स्वामींवर श्रद्धा, तुमचा विश्वास असणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वामींचा आपल्या घरात फोटो किंवा मूर्ती असेल तर साक्षात स्वामीच आपल्या घरात आहेत, असा पूर्ण विश्वास तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठामपणे ठेवायचा आहे. जर आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, स्वामींवर आपली श्रद्धा असेल, आपण स्वामींवर मनापासून प्रेम करत असेल, तर नक्कीच आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसून साक्षात स्वामीच आपल्या घरात आपल्यासोबत सदैव राहत असतात. म्हणून घरातील स्वामींच्या फोटोची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. स्वामींना धूप, अगरबत्ती, दिवा ओवाळून फूल हार अर्पण करा. विशेष करून गुरुवारी स्वामींना छान असा फुलांचा हार अर्पण करा. जर हार अर्पण करणे शक्य नसेल तर मग तुम्ही रोज तुमच्याकडे जे फुलं उपलब्ध असतील ते फुलं स्वामींना अर्पण करा आणि तसेच रोज स्वामींना नैवेद्य दाखवा. मग तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवता, भाजी, भाकरी, चटणी, भाकरी जे काही बनवता त्याचाच नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे. किंवा तुम्ही दूध साखर, खडी साखर किंवा एखादं फळ असेल, जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य तुम्ही रोज स्वामींना दाखवू शकता. आणि तसेच आपण स्वामींची सेवा करताना आपण आपल्या देवघरासमोर बसून स्वामींची सेवा करत असतो. आणि तुम्ही स्वामींचा फोटो हॉलमध्ये लावला असेल आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो नसेल तर मग तुम्ही स्वामींचा छोटा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. कारण आपण जेव्हा सेवा करत असतो तर तेव्हा आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तेव्हा आपण सेवा करताना जेव्हा आपण स्वामींकडे, त्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे बघत असतो, आपल्या स्वामींकडे बघून आपलं मन अगदी प्रसन्न होत असतं आणि आपलं मन त्या सेवेमध्ये लागत असतं. म्हणून तुम्ही आपल्या देवघरामध्ये स्वामींचा छोटासा फोटो ठेवू शकता. तर स्वामींचा फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावायचा आहे. आपल्या देवघरात किंवा हॉलमध्ये लावायचा आहे. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.